श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थीचं व्रत प्रत्येक महिला त्यासोबत लहान मुली पुरुष बरेच जण हे संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे असतील, जी काही विघ्ने असतील किंवा आपली अडकलेली कामे असतील, तर लग्न जमण्यास जो अडथळा येतो अशी बरेचसे आपले जे प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या अडचणीवर एकच साधा सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या उपायाने तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं। एका वर्षामध्ये 12 आणि ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 13 संकष्ट चतुर्थी येतात। प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो। गणेशाच्या उपासनेत या दिवसाचं महत्त्व विशेष आहे। चंद्रदर्शन हा या व्रताचा एक महत्त्वाचा भाग आहे। संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे आणि हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते। हे व्रत 2 प्रकारांनी केलं जातं। एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी आणि दुसरी पंचामृती चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवला जातो। यासाठी मोदक करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। त्यानंतर भोजन केले जातं। या व्रताचा काळ आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे। वतराज या ग्रंथात हे व्रत सांगितलं आहे। जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं। अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की ती 21 वर्षातून एकदाच येते। संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी संकष्ट चतुर्थी महात्म्य हे वाचलं पाहिजे। शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून केली जाते किंवा जेव्हा अंगारकी संकष्ट चतुर्थी येते म्हणजे मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते त्या दिवसापासून तुम्ही तुमची सुटलेली संकष्ट चतुर्थी किंवा तुम्हाला जर नव्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर त्या दिवसापासून तुम्ही उपवास हे व्रत करू शकता। तर संकष्ट चतुर्थी 21 संकष्ट चतुर्थी धरून काही जण उद्यापन करतात, तर काही जण आपलं आमरण हे संकष्ट चतुर्थी म्हणजे आयुष्यभर हे संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात। काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात। तर संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपण त्या पाण्याने आंघोळ करायचे। स्नान केल्यानंतर आपली घरातील जी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करायची, मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे। दिवसभर आपण गणेश चिंतन करायचं आहे, उपवास करायचा आहे। संध्याकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेस आपण स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर आपण ही जी पूजा मांडणी आहोत ती पूजा मांडणी करणार आहोत। तर तुम्ही देवघरामध्येच पूजा मांडणी केली तरीही चालेल किंवा तुम्ही पाटावरती देखील पूजा मांडणी करू शकता। त्यावरती तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवून त्यावरती तुम्ही जी आपण गणपतीची मूर्ती ज्याला आपण अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृताने किंवा तुम्ही स्वच्छ पाण्यानेही अभिषेक करू शकता। स्वच्छ पाण्याने करायचं असला तर स्वच्छ पाण्याने करा किंवा पंचामृताने करू शकता। तर पंचामृताने करण्यासाठी पहिल्यांदा 11 पळ्या किंवा 5 पळ्या स्वच्छ पाणी घालायचं, त्यानंतर पंचामृत 5 पळ्या घालायचं, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना धूप दीप अक्षता गंध वस्त्र फूल वाहायचं आहे। गणपती बाप्पाला या दिवशी तुम्ही तांबड्या रंगाचं फूल नक्की वाहा। पूजा करायच्या अगोदर निरांजन लावायचं आहे, कारण की दिव्याच्या साक्षीने कोणतीही पूजा केली जाते। पूजेमध्ये आपण ज्या वस्तू आहे त्या वस्तू अर्पण करताना आपण लंबोदराय नमः म्हणून गंध अर्पण करायचं आहे, कामरूपाय नमः म्हणून अक्षता अर्पण करायचं आहे, सिद्धिप्रदाय नमः म्हणून पुष्प अर्पण करायचं आहे, सर्वार्थ सिद्धिदाय नमः म्हणून फळ अर्पण करायचं आहे, शिवप्रियाय नमः म्हणून वस्त्र अर्पण करायचं आहे, गणाधिपाय नमः म्हणून उपवस्त्र अर्पण करायचं आहे, गजमुखाय नमः म्हणून धूप, मूषक वाहनाय नमः म्हणून दीप आणि विप्रनाथाय नमः म्हणून नैवेद्य आणि धनदाय नमः म्हणून दक्षिणा अर्पण करायचे। अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायचे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा किंवा तुम्ही गणपतीची मूर्ती एका तामणामध्ये ठेवून गणपतीला अभिषेक करत तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकता।
आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता. असं केल्याने मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते किंवा तुमची मुले जर मोठी असतील तर त्यांची करिअरमध्ये देखील प्रगती होईल, त्यांना प्रत्येक कामामध्ये यश येईल. त्यासाठी हा खूप सोपा आणि अनुभवसिद्ध हा उपाय आहे. त्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांवर एक वेळा अथर्वशीष म्हणायचं आणि एक वेळा फलश्रुती म्हणायचे किंवा 11 वेळा अथर्वशीष म्हणायचं आहे आणि एक वेळा फलश्रुती म्हणायचे. अशा प्रकारे अथर्वशीषाचा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये नक्कीच प्रगती होईल. तुमच्या घरावरती सतत संकटे येत असतील किंवा तुमच्या कामामध्ये जर अडचणी येत असतील तर तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण देखील या दिवशी करू शकता. गणपतीला अभिषेक करत किंवा गणपतीची पूजा झाल्यानंतर देखील तुम्ही हे गणपती स्तोत्र म्हणू शकता. प्रणम्य शीर्षा देवम गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडच्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंडाक्ष गजवस्त्रं चतुर्कं. हे गणपती जे स्तोत्र आहे ते गणपती स्तोत्र तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. त्यानंतर जास्वंदीचं जे फूल आहे ते आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं. हे गणपती स्तोत्र म्हणत असताना आपण हातामध्ये जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे, आपली इच्छा सांगायची आहे आणि हे गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर आपले हे जे काही फूल आहे ते गणपतीच्या चरणाशी आपण वाहायचं आहे. तर हा उपाय केल्याने आपल्या घरातील आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येतात, लग्न जमण्यासाठी जे अडथळे येतात किंवा आपले एखादं काम मार्गी लागत नाही, त्यासाठी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमची कामे ज्यामध्ये जी काही विघ्ने येतात ते दूर होऊन तुमची कामे मार्गी लागतील. तर हा उपाय तुम्ही कुठे करू शकता तर घरामध्ये करण्यापेक्षा तुम्ही मंदिरामध्ये केला तर लवकरच इच्छापूर्ती होईल. कारण की मंदिरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा असते जी घरामध्ये नसते. त्यासाठी तुम्हाला हा उपाय शक्यतो मंदिरामध्ये करायचा आहे. या अगोदर आपण मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून अथर्वशीषाचा उपाय पाहिला. त्यानंतर आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती कोणतीही अडचणी, कोणतीही संकटे, बाधा येऊ नये, आपली कामे पूर्णत्वास जावे त्यासाठी आपण गणपती स्तोत्राचा उपाय पाहिला. तर यानंतरचा उपाय म्हणजे आजचा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण 11 तांदूळाच्या दाण्याचा उपाय करणार आहोत. तर हा उपाय कसा करायचा? तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करावा. कारण की मंदिरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असते, जेवढी ऊर्जा आपल्या घरामध्ये नसते. कारण की मंदिरामध्ये 2 ते 3 वेळा देवांची मूर्तीची पूजा केली जाते, त्यामुळे तिथे सकारात्मक लहरी तयार झालेल्या असतात. घरामध्ये एवढे मंत्र स्तोत्र म्हटले जात नाहीत आणि आपण आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करतो किंवा इतर काही असतं ना, आपण आपल्या घरामध्येच फक्त देवघर ठेवलेलं असतं, त्यामुळे तेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्याला घरामध्ये मिळत नाही. परंतु मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मक लहरी असतात. त्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय करावा, त्यामुळे तुम्हाला लगेच त्याचे फळ मिळेल. तर हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला 11 तांदूळाचे दाणे घ्यायचे. तांदूळ हा अखंड असावा. 11 तांदूळाचे दाणे आपल्याला घ्यायचेत. मोडके तोडके तांदूळ घ्यायचे नाहीत. तांदळाला हळदी कुंकू लावून आपण ते लाल करून घ्यायचेत, रंगीत करून घ्यायचे, ज्याला अक्षता असं म्हटलं जातं. त्याला आपण हातामध्ये थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आणि ते 11 तांदूळाचे दाणे आपण त्याला चोळायचे. म्हणजे आपले हे 11 तांदूळाचे दाणे ते अक्षता बनतील, लाल बनतील. तर त्यानंतर एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर अगोदर आपली नित्याची कामे, देवपूजा वगैरे आटपून घ्यायचं आहे आणि संकष्टीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जात असाल तेव्हाच तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे. तर गणपती बाप्पांच्या चरणी आपण हे फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर जे 11 तांदळाचे दाणे आहेत त्यातला एक तांदळाचा दाणा आपण गणपती बाप्पांच्या समोर जे फूल वाहिलं जास्वंदीचं त्या जास्वंदीच्या फुलावरती वाहायचा आहे. प्रत्येक दाणा जो आपण तांदळाचा दाणा वाहणार आहोत तो वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा की इदम अक्षतम ओम गणपते नमः. या मंत्राचा तुम्ही एकदा जप करायचा आहे. त्यानंतर तो दाणा व्हायचा आहे. त्यानंतर तांदूळाचा दुसरा दाणा घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे आणि तो दुसरा दाणाही व्हायचा आहे. असं आपल्याला 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि तांदूळाचे 11 दाणे आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर, गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपण जे जास्वंदीचं फूल ठेवलं त्यावरती आपण हे 11 दाणे वाहणार आहोत 11 वेळा मंत्र म्हणत. त्यानंतर हात जोडून मनोभावे आपण आपली जी काही इच्छा आहेत, आपल्याला जे काही अडचणी आहेत ते देवासमोर मांडायच्या आहेत आणि त्यातून आपल्याला लवकरात लवकर सुटका व्हावी अशी आपण गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. तर खूप श्रद्धेने आणि मनापासून हा जर उपाय केला तर नक्कीच बाप्पा तुमची सगळे विघ्न
दूर करतील. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे. आपण कोणताही उपाय करत असताना आपण मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने जर एखादा उपाय केला तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि आपले जी सगळी संकटे असतात ते दूर होतात. आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होतात. संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्ही करत असाल, उपवास करत असाल तर संकष्ट चतुर्थीच्या उपवासा दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचं नाही. उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्ही संकष्ट चतुर्थी या दिवशी तुम्ही ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा दिवसभर जप करू शकता किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणावं किंवा या दिवशी तुम्ही गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक हे आवर्जून करायचा आहे. त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही मोदकाचा आवर्जून नैवेद्य दाखवा. गणपतीला आवडत्या वस्तू जसं की दुर्वा असेल, जास्वंदीचं फूल असेल, पिवळं वस्त्र असेल तर ह्या देखील वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना नक्कीच वाहायच्या आहेत. तर गणपतीची जेव्हा आपण संकष्ट चतुर्थी करतो तेव्हा संकष्ट चतुर्थी करत असताना गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात आणि त्यांचे जे मंत्र स्तोत्र आहेत, नाम जप आहे तो करत राहिला तर नक्कीच आपल्याला ज्या संकष्ट चतुर्थीचा उपवास आपण केला आहे त्याचं पूर्ण फळ नक्कीच मिळेल. फक्त आपण उपवास केला आणि दिवसभर खाल्लं आणि फक्त उपवास करायचा म्हणून करायचा असं नाही. उपवास जर करत असाल, व्रत जर करत असाल तर खूप मनापासून आणि श्रद्धेने व्रत करा. म्हणजे गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.